त्या नाही म्हटल्या परच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं मत आहे की वहिनी तुम्ही उभा राहायला पाहिजे. तर या मतदारसंघाचं नंदनवन होऊ शकते. तर तुम्हाला सांगतो जिल्ह्यामध्ये उच्चांकी मताने त्या मतदारसंघातून त्या निवडून येतील हा आमचा ठाम विश्वास आहे. त्यांनी वन साईड निवडून येऊ शकतात असं त्यांचा आता फक्त एकमेव चेहरा शौमिका वहिनी आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी. 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली. 18% GST सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या. मोहिते सुझुकी, काळा नाका, कोल्हापूर. मोहिते सुझुकी, उद्यमनगर, कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी, सानेगुरुजी, कोल्हापूर. हातकणंगले तालुक्यातील कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघातून शौमिका महाडिक ज्या जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा राहिलेल्या आहेत, यांना उमेदवारी द्यावी यासाठी आज कुंभोज मधील अनेक कार्यकर्ते असतील, ग्रामस्थ असतील, यांनी आज भाजप कार्यालयामध्ये धडक दिलेली आहे आणि या ठिकाणी खासदार धनंजय महाडिक यांच्याकडे त्यांनी उमेदवारी देण्याची मागणी केलेली आहे. नेमकी काय त्यांची मागणी आहे आणि कशा प्रकारे ते उमेदवारी मागतात ते आपण जाणून घेऊयात. काय सांगाल, आज कुंभोज मधून तुम्ही या ठिकाणी आलेला आहात, खासदार धनंजय महाडिक यांच्याशी तुम्ही भेटलात, धडक देऊन तुम्ही अशी गप्पा मारल्यात, अगदी आक्रमकपणे तुम्ही तुमची मागणी केली आहे, काय कारण असेल? कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघ हा ओपन म्हणजे जनरल महिला म्हणून आरक्षित झालेला आहे आणि त्या ठिकाणी आम्हाला शौमिका महाडिक वहिनी यांची उमेदवारी मिळावी BJP कडून आणि त्यासाठी आम्ही या ठिकाणी येऊन साहेबांना भेटायला या ठिकाणी आलो होतो. त्यांना साहेबांना भेटायला आलो होतो, अमोल साहेबांना आम्ही भेटलो आणि आम्हाला आमच्या मतदारसंघात विकास कामं चांगलं व्हावीत त्या भावनेतून आम्ही या ठिकाणी जिल्हा परिषद अध्यक्षपद पण ओपन असल्यामुळं या ठिकाणी त्यांनी येऊन लढून लढवावी अशी आमची या ठिकाणी मागणी आहे. खरं तर शौमिका महाडिक यांनी काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं की मी जिल्हा परिषद निवडणूक कोणत्याही मतदारसंघातून लढवणार नाही असल्याचं त्यांनी सांगितलंय. तरीही तुम्ही ग्रामस्थ म्हणून का आक्रमक अशी मागणी करता? आम्हाला कसं आहे त्या नाही म्हटल्या परच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं मत आहे की वहिनी तुम्ही उभा राहायला पाहिजे म्हणून त्यांनी राहावं असं सगळ्यांची आमच्या इच्छा आहे. आमचं गाव लाटवडे सगळ्यांची इच्छा आहे की वहिनीने उभा राहावं आणि निदान आमच्या भागाचा विकास तर होईल त्या वहिनीमुळे म्हणून तिने वहिनीने उभं राहावं. आता खासदार धनंजय महाडिक यांना तुम्ही भेटले, तुमच्या प्रतिक्रिया भावना तुमच्या मांडल्या, काय त्यांनी सांगितलं? ते सांगतो म्हणले ते का अर्ध्या तासात काय निर्णय घ्यायचा ते निर्णय घेऊन सगळ्यांची चर्चा करून सांगतो म्हणले. शौमिका महाडिक यांच्याकडे तुम्ही ही तुमची मागणी केली होती का? हा केलती घे मग त्यांनी काय सांगितलं? ते काय त्यांनी जाहीर केलं तर त्यामुळे ते नाही म्हणतो त्या तरी बी आमच्या सगळ्यांच्या आग्रहा खातर त्यांनी उमेदवारी घ्यावी एवढीच आमची इच्छा आहे, दुसरं काय विषय नाही. आणि आमच्या भागाचं काय पलट होईल त्यांच्यामुळं एवढंच. साहेब काय सांगाल, आज कुंभोज असेल त्या पंचक्रोशीतील जिल्हा परिषद मतदारसंघातील आज अनेक कार्यकर्ते असतील, ग्रामस्थ असतील, भाजप कार्यालयामध्ये येऊन शौमिका महाडिक यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी तुम्ही आक्रमकपणे करताय, नेमकं काय कारण आहे? कारण म्हणजे आमचे नेते आदरणीय अमोल महाडिक साहेब यांच्या माध्यमातून गेल्या 6 महिन्यामध्ये आमच्या कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये कमीत कमी 50 कोटीची कामं हे आमदार अमोल महाडिक साहेब यांच्या माध्यमातून झालेले आहे आणि आमच्या जिल्हा परिषद जनरल महिला हे आरक्षण असल्यामुळं त्या ठिकाणी शौमिका महाडिक मॅडम यांनी ती निवडणूक लढवावी असे आमच्या कार्यकर्त्यांची आग्रही मागणी आहे. दुसरीकडं शौमिका महाडिक यांनी काही दिवसांपूर्वी सांगितलं की मी कोणत्याही जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक नाही. मग तुम्ही आक्रमकपणे का मागणी करता? कारण पहिली गोष्ट म्हणजे कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघा ओपन सर्वसाधारण महिला असल्या कारणाने वहिनीने तिथून उभा राहावे अशी आमची सर्व कार्यकर्त्यांची आणि तेथील सर्वसाधारण जनतेची मागणी आहे. त्यामुळे आम्ही शौमिका वहिनींच्यासाठी आग्रह आहे. बरं, त्या जिल्हा परिषद मतदारसंघातून त्या जर उभे राहिलेले आहेत काय चित्र असणार आहे? चित्र म्हणजे जर शौमिका महाडिक मॅडम जर उभारल्या तर तुम्हाला सांगतो जिल्ह्यामध्ये उच्चांकी मताने त्या मतदारसंघातून त्या निवडून येतील हा आमचा ठाम विश्वास आहे. आता खासदार धनंजय महाडिक यांच्यासमोर तुम्ही आपल्या प्रतिक्रिया मांडलेल्या आहेत, मागणी केलेली आहे, काय त्यांच्याकडून उत्तर आलेलं आहे? तिने आम्हाला थोडा वेळ थांबा म्हणून सांगितलंय, तासभरात आम्ही उत्तर देतो. शौमिका वहिनींची तिने काही दिवसापूर्वी जाहीर केली असं त्यांचं म्हणणं होतं, पण त्यांचं जे कामाचं जो विकास त्यांनी जे काय मतदारसंघामध्ये केलेला आहे त्या विकासाच्या दृष्टीने तिथल्या जनतेतून इतकी मागणी आहे की तिथं कोणी काही संबंध नसताना जर कोट्यावधी रुपयाचे जर अमोल महाडिक साहेबांच्या माध्यमातून जर तिथं कामं होत असतील तर
जिल्हा परिषद सदस्य झाले आणि जर जिल्हा परिषद अध्यक्ष पण महिला पडलेला आहे आणि जिल्हा परिषद अध्यक्ष जर भविष्य काळात जर शौमिका वहिनी जर झाल्या तर या मतदारसंघाचं नंदनवन होऊ शकते. इथल्या जिल्हा परिषद मतदारसंघातील नागरिकांच्या भावना आहेत आणि ह्या भावना आम्ही महाडिक साहेबांच्यावर पोहोचवायसाठी आलोय. असा कोणता दुसरा चेहरा नाही का की बाबा असा विकास नाही, महाडिक शौमिका वहिनी म्हणजे एक असा चेहरा आहे की जाईल तिथं नंदनवनच करणे, विकास करणे ह्यांचं धोरणच ते आहे की जाईल तिथं गट तट न बघता येईल ते आपला समजून त्याचं काम करणे. ही फक्त शौमिका वहिनीचं आणि घर टू घर त्यांचं रिलेशन जाईल तिथं संपर्क त्यांचा एवढा आहे की तिथं त्यांनी वन साईड निवडून येऊ शकतात असं त्यांचा आता फक्त एकमेव चेहरा शौमिका वहिनी आहे. काय वाटतं, अपेक्षा काय आहेत, काय उत्तर येईल तिकडे? नाही, जनतेचा रेटा एवढा ह्या मतदारसंघातून की आज धनंजय महाडिक साहेबांनी बघितलेला आहे आणि त्यांचा रोष पण बघितलाय की शौमिका महाडिक वहिनींची उमेदवारी घोषित करा हे आता स्पष्ट सांगितलंय का तर सगळे कार्यकर्त्यांचे चेहरे पडलेले आहेत की तुम्ही उमेदवारी घोषित करावी आणि त्या सर्व कार्यकर्त्यांची भावना त्यांनी ओळखून ती निर्णय घेतील आणि उमेदवार घोषित करतील ही 100% आम्हाला तर खात्री आहे. मागच्या वेळेला शौमिकाताई या आमच्या शोरली मतदारसंघातून निवडून आलेल्या. शौमिकाताईंचं जे काही काम आहे ते बघायचं जर झालं तर आमच्या मौजे तासगाव या छोट्याशा गावातून बघा की शौमिकाताईंनी मौजे तासगाव एक रोल मॉडेल करून ठेवलेलं आहे. तासगाव म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातलं जे असं काम केलेलं आहे त्या गावात की गावात एकही काम शिल्लक नाही आहे. पाण्याचा प्रश्न असू दे, रस्ते असू देत, RCC रस्ते असू देत, मोठे रोड असू देत, सिमेंट कॉन्क्रीट रोड असू देत, नाना पार्क असू दे, लहान मुलांचे जिम्स असू देत, असं एकही काम की शौमिकाताईंनी आमच्या गावात शिल्लक ठेवलेलं नाही. मुळात तर आमची इच्छा होती की शौमिकाताईंनी आमच्या इथं उभं राहावं, पण आमच्याकडे आरक्षणच SC पडल्यामुळं तो आमचा चान्स यावेळेला हुकलेला आहे. नाही तर आम्ही जर काही शौमिकाताईंना आमच्या इथून सोडलंच नसतं. आणि आता आमच्याच जवळ लगतचा कुंभोज मतदारसंघ आहे तर त्या कुंभोज मतदारसंघाचा भाग्य उजळल. तिने खरोखर अख्ख्या कोल्हापूरने येऊन बघावं की तासगावमध्ये काय काम असतंय आणि शौमिकाताईंनी कशा पद्धतीने कामं केलेली आहेत. एवढे येऊन बघितल्यावर कळेल की शौमिकाताईंचा कामाचा धडाका काय असतोय आणि त्या रणरागिणी म्हणून आमच्या भाजपच्या ह्याच्यात ओळखल्या जातात. तर नक्कीच आपण पाहिलं की शौमिका महाडिक यांच्या माध्यमातून आज जो काही कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये आत्ता बघायला गेलं तर सर्वसाधारण महिला आरक्षण असं पडलेलं आहे आणि याचा परिणाम या जर शौमिका महाडिक या मतदारसंघातून विजयी झाल्या तर नक्कीच आमच्या या परिसराचा नंदनवन होईल अशा प्रकारच्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. आणि खासदार धनंजय महाडिक असतील किंवा पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून सकारात्मक उत्तर येईल अशी अपेक्षा या ग्रामस्थांनी आपल्यासमोर व्यक्त केलेली आहेत.